नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण धडा 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाविषयी माहिती बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 5 मुद्दे अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिला मुद्दा जो आपण अभ्यासणार आहे तो आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। दुसरा मुद्दा जो अभ्यासणार आहे तो आहे इंग्रज व मराठे। तिसरा मुद्दा जो अभ्यासणार आहे तो आहे तैनाती फौज। चौथा मुद्दा जो अभ्यासणार आहे तो आहे छत्रपती प्रतापसिंह। आणि पाचवा जो मुद्दा आपण अभ्यासणार आहे ते म्हणजे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम। या मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग बघूया पहिला मुद्दा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। पण याचा काय परिणाम झाला तर यामुळे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करायला स्पर्धेत उतरले। आणि यामुळे इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच पोर्तुगीजांचा कडवा विरोध होताच, पण नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज यांचे संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला। भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले। म्हणजेच भारतामध्ये युरोप असू देत किंवा पोर्तुगीज असू देत यांनी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने प्रयत्न केले, पण हा विरोध कायमस्वरूपी राहिला नाही। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न करत होतेच, स्पर्धेत होतेच, पण त्या काळामध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांचा कडक विरोध असतानाही कालांतराने त्यांच्यातील विरोध संपला आणि या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले। आणि मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यामुळे भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले। याचा परिणाम काय झाला तर याच्यामुळे इंग्रज व मराठे हा नवीन मुद्दा आता आपण बघतोय। मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होताच, परंतु या प्रदेशांवर मराठ्यांची घट्ट पकड होती। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला। वास्तविक पाहता तसं जर पाहायला गेलं तर इंग्रजांना विरोध हा केला होता। माधवराव पेशवे यांच्या काळात त्यांनी चांगली आपली सत्ता निर्माण केली होती, पण त्यांचे चुलते रघुनाथराव यांना पेशवेपदी मान मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत घेतली। मग याचा परिणाम काय झाला तर 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली। पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले आणि त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली। 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठी युद्ध संपले। म्हणजे पहिल्या युद्धाच्या वेळेस सर्व मराठी एकत्र असल्यामुळे त्यांचा विजय झाला, परंतु कालानुरूप काय झाले, तैनाती फौज त्यातील नवीन मुद्दा बघू आपण। काय झाले तर 1798 मध्ये लॉर्ड वेल्सी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला। केव्हा 1798 मध्ये लॉर्ड वेल्सी हा गव्हर्नर जनरल भारतात आला आणि सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते। यासाठी त्यांनी काय केला तर यासाठी त्याने भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला। तो करार काय होता तर भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले या करारामार्फत, पण त्या करारात काही अटी घातल्या गेल्या। यामध्ये पहिली अट अशी होती की भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे आणि या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा। इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावा। आपल्या दरबारी इंग्रजांच्या रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा अशा त्या अटी होत्या।
म्हणजे या अटी अशा होत्या की त्या अटीतून इंग्रजांनी सर्वस्व आपल्या ताब्यात कसं येईल याचा त्यांनी परिणाम विचार केला होता. आपल्या सैन्याचा झालेला खर्च सुद्धा त्यांनी भारतीयांकडून कसा मिळवला हे आपण या अटीतून शिकलो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच तेवढ्यावरती थांबले नाहीत. पुढे काय झालं तर भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. कारण संपूर्ण सत्ता इंग्रजांच्या हातात गेली होती. इंग्रजांचे सैन्य आपल्या देशात आले होते आणि त्या सैन्यांचा खर्च सुद्धा भारतीयच करत होते, पालनपोषण भारतीयच करत होते. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला आणि हाच करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध झाला. परंतु हा करार काही मराठा सरदारांना मान्य नव्हता आणि त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. पहिले इंग्रज मराठा युद्ध हे सर्व मराठ्यांनी एकत्रीकरण करून केल्यामुळे मराठ्यांचा त्या ठिकाणी विजय झाला. परंतु दुसऱ्या युद्धांमध्ये काही मराठ्यांनाच हा सरदारांना करार मान्य नव्हता, त्यामुळे त्यामध्ये दुसरे युद्ध निर्माण झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो हस्तक्षेप असह्य झाल्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध परत युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झाला आणि 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्करली. एवढंच नाही तर मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदेंच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. म्हणजे बघा त्यांनी कोणकोणत्या पद्धतीने हिंदुस्थानावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. पहिलं युद्ध झाले खरे, पहिल्या युद्धात मराठी एकत्र होते त्यामुळे ते विजयी झाले. दुसऱ्या युद्धामध्ये मात्र त्यांनी आपलं वर्चस्व हळूहळू करायला सुरुवात केली. इंग्रजांची मराठी राज्यातील हस्तक्षेप त्यानंतर वाढू लागले आणि 1818 मध्ये तर त्यांनी शरणागती पत्करली. पर्याय नव्हता. मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. परंतु शिंदेंच्या फौजेचा सुद्धा पराभव केला आणि जनरल लेक याने मुघल बादशहाला आपल्या ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. म्हणजे पूर्ण हिंदुस्थानावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण होऊ लागले. त्यामुळे पुढचा मुद्दा आपण बघत आहोत, छत्रपती प्रतापसिंह. काय झाले त्यामुळे? पेशवाईचा अस्त झाला आणि तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डप या अधिकाऱ्याची त्यांना राजकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले आणि तेथेच छत्रपती प्रतापसिंह यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. म्हणजे बघा, सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना देखील त्यांनी गादीवर असताना त्यांच्या कारभारात मदत म्हणून ग्रँड डप या अधिकाऱ्याची त्यांनी राजकारभारात मदत म्हणून नेमणूक केली आणि हळूहळू त्यांना गादीवरून खाली केले. या कार्यात छत्रपती प्रतापसिंह यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला, पण त्याचा विरोध छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी केला खरा, परंतु त्यांना सुद्धा त्यात यश आले नाही आणि कालानुरूप लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान हे नामंजूर केले आणि 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. म्हणजे बघा, इंग्रजांनी पूर्ण विचार करून हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये आपलं वर्चस्व स्थापन करायला सुरुवात केली होती. त्याचे परिणाम भरपूर झाले आणि या ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम जर पाहायला गेला तर त्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था. ही दुहेरी राज्यव्यवस्था कशी होती तर रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. कुणी आणली? रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली आणि यामुळे महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले.
शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले आणि या सर्व व्यवस्थेलाच एकत्रित दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? बरं, दुहेरी राज्यव्यवस्था ही अस्तित्वात कोणी आणली? अशा प्रकारच्या अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला सांगता आले पाहिजे की रॉबर्ट क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये अस्तित्वात आणली आणि या अस्तित्वात आणलेल्या राज्यव्यवस्थेअंतर्गतच महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे दिले आणि याला एकत्रीकरणाला दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले खरे. सामान्य जनतेकडून करार रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकारी स्वतःच्या खिशात घालू लागले, स्वतःजवळ ठेवू लागले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. मग यामध्ये पार्लमेंटने केलेले कायदे कोणते होते? तर पहिला जो होता तो म्हणजे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. बघा, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. कोणत्या ॲक्टनुसार? तर रेग्युलेटिंग ॲक्टनुसार गव्हर्नर जनरल हा गव्हर्नरला हुद्दा देण्यात आला आणि या ॲक्टनुसार लॉर्ड वॉर्सन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल बनला. तुम्हाला या ठिकाणी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनणारा पहिला अधिकारी कोण? किंवा गव्हर्नर जनरल हा निर्माण झालेल्या पदावरती पहिला अधिकारी कोण होता? तर तो म्हणजे लॉर्ड वॉर्सन हेस्टिंग्ज. मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळालेला होता. मग यामुळे काय झाले तर त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 मध्ये पीडचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. यामुळे कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. म्हणजे बघा, भारतातील राज्यकारभार चालवण्याचा अधिकार सुद्धा हळूहळू त्या अधिकारी मंडळाला देण्यात आला होता आणि यामुळे 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करण्याचे कायदे पार्लमेंटने केले आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण अस्तित्वात आले. म्हणजे पार्लमेंटने कायदे केले खरे, पण ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण त्यामध्ये अस्तित्वात आले होते. आणि याचा परिणाम काय झाला तर इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली आणि मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ निर्माण झाले. म्हणजे मुलकी नोकरशाही असो, लष्कर असो, पोलीस दल असो व न्यायसंस्था असो, या सर्वांचा आधार भारतीय प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून इंग्रजांना मदत होऊ लागली. यामुळे काय झाले तर यामुळे पहिला मुद्दा आला तो म्हणजे मुलकी नोकरशाही. ती काय होती आता आपण बघू. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. यालाच मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. यामुळे काय झाले तर यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले जेणेकरून होणारा सर्व फायदा हा इंग्रजांचा असावा. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे त्याने निर्माण केले.
त्याला अधिकार देण्यात आले ते म्हणजे महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची अधिकार, तिची जबाबदारी होती. आणि अधिकाऱ्यांची भरती ही इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे त्याने करायला सुरुवात केली. तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की जिल्हा शासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी याची भरती कोणत्या परीक्षा अंतर्गत केली जात होती? तर त्याची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ICS या स्पर्धा परीक्षेमार्फत केली जात होती. याला म्हणायचं मुलकी नोकरशाही. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे लष्कर व पोलीस दल. यामध्ये भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे हे या लष्करी पोलीस दलाचे महत्त्वाचे काम होते. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे देखील हे पोलीस दलाचे काम होते. यामुळे काय झाले तर न्यायव्यवस्थेला आधार झाला. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केले. म्हणजे बघा, सर्वप्रथम दिवाणी न्यायालय कशासाठी होते तर मुलकी खटले, जिल्ह्यातील मुलकी खटले न्यायनिवाडा करण्यासाठी दिवाणी न्यायालयाची निर्मिती केली. आणि फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायव्यवस्थेची स्थापना केली. यातून जो निर्णय होईल या निर्णयांवरती फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. यातून काय झाले तर कायद्यांपुढील समानता निर्माण झाली. ती कशी तर भारतामध्ये विविध ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातींनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्यांची संहिता तयार केली आणि सर्व भारतात एकच कायदा लागू केला. हा कायदा कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आला? एकच कायदा, तर तो लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आला. यामुळे काय झाले तर कायद्यांपुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते खरे. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. म्हणजे बघा, युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय आणि स्वतंत्र कायदा होते, पण नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होऊ लागली, कारण हे खटले वर्षानुवर्ष चालू लागले. त्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान देखील होऊ लागले आणि यामुळे इंग्रजांची आर्थिक धोरणे बदलली. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे ही होतच होती. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले आणि ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. आपण बघितलेलेच आहे औद्योगिक क्रांतीची प्रगती कशी झाली आणि त्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था कशी अस्तित्वात आली हे पाठीमागच्या मुद्द्यांमध्ये आपण पाहिलेलंच आहे. पण या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली आणि यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण झाले. आणि यामुळे इंग्रजांनी केलेले सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. आज आपण तिसरा धडा ब्रिटिश सत्तेचे परिणाम यामध्ये जे मुद्दे बघितले ते बघा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली तो अभ्यास केला. इंग्रज व मराठी एकत्र कसे आले, त्यांना फ्रेंच व्यापार करण्यासाठी कसा आपला युरोपियनमध्ये ते आले तो मुद्दा आपण बघितला. तैनाती फौजेचा आपण आज अभ्यास केला आणि त्याचबरोबर छत्रपती प्रतापसिंह यांनी केलेले कार्य असो त्यांचा कार्यकाल आज अभ्यासला आणि ब्रिटिश सत्तेच्या भारतावरील परिणाम आपण हा मुद्दा अभ्यासला. बाळांनो, आता हे सर्व मुद्दे पुस्तकामध्ये व्यवस्थित अभ्यासा, वाचन करा आणि त्याच्या नोट्स काढा. आजचा अभ्यास एवढाच की या
शिकवलेल्या भागावरील प्रश्न तयार करून सोडवणे. धन्यवाद.